मंडळी, पावसाळा म्हटलं ना की एकदमच भारी वाटतं. पण घरामध्ये बसल्यानंतर घरामध्ये ओल येणं किंवा भिंती खराब होणं, बुरशी लागणं, कपाटाला बुरशी लागणं, बुरसट वास येणं, अशा अनेक समस्या जाणवत असतात. मग बाहेरचं सौंदर्य किती छान वाटलं असलं तरी घरातलं सौंदर्य नकोसं होतं. मग आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या तर घरामध्ये येणारी ही बुरशी आणि हा ओल एका फटक्यात दूर होईल, त्याचं सोल्युशन देते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, घरातली हवा खेळती ठेवा. मोठ्या प्रमाणामध्ये हा आपल्याला जो प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्ये जाणवत असतो, कारण पावसाळ्यात बाहेर पाऊस नसताना किंवा ऊन पडल्यावरती ना घरातल्या खिडक्या दारं उघडी ठेवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून घरामध्ये ना दमट हवा येणार नाही आणि ताजी हवा येत राहील. स्वयंपाकघर आणि बाथरूम मध्ये ना एक्झॉस्ट फॅन आहेत ना, त्यांचा वापर तुम्ही मोठ्या प्रमाणात करा, म्हणजे हवा खेळती राहील. कारण जिथे जास्त सगळ्यात ह्युमिडिटी निर्माण होते ना, तिथे हे प्रॉब्लेम जास्त जाणवतात. दुसरं म्हणजे ओले कपडे कपाटात ठेवणं टाळा. पावसाळ्यामध्ये कपडे सुकवणं हा एक मोठा टास्क असतो. अनेकदा आपण काय करतो, घरातच दोरी किंवा पंख्याखाली सुकवतो. यामुळे ना घरातली जी काही मॉइश्चर आहे ते झपाट्यानं वाढतं आणि बुरशीला त्यामुळे आमंत्रण मिळतं. शक्यतो कपडे हे गॅलरीत किंवा बाल्कनीमध्ये जिथे हवा लागेल ना अशा ठिकाणी सुकवा. घरात सुकवायचे असले तर ड्रायरचा वापर करा किंवा खिडकीजवळ पंखा ठेवून मग सुकवा आणि नंतर ते कपाटामध्ये ठेवा, म्हणजे कपाटामध्ये सुद्धा कुजट असा वास येणार नाही. तिसरा पॉइंट म्हणजे डिह्युमिडिफायरचा वापर तुम्ही केला पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये याचा आपल्याला फायदा होत असतो. जर तुमच्या घरामध्ये ना ओलाव्याचं प्रमाण खूप जास्त असेल तर ही मशीन जी आहे ती उत्तम आहे, जी मार्केटमध्ये मिळेल, ऑनलाईन मिळेल. ही हवेतली आर्द्रता शोषून घेतं. यामुळे तुम्हाला तुमचा एसी आहे त्यामधली जे ड्राय मोड आहे ना ते ऑन करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ह्युमिडिटी कमी करू शकता, दमटपणा कमी करू शकता. नाहीतर मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या काही हे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा मशीन्स आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून घरामधली जी काही ह्युमिडिटी आहे ती कमी होईल आणि त्यामुळे ओलसरपणा न राहता भिंतीवर, कपाटावर किंवा आजूबाजूला बुरशी किंवा अशी पांढरट थर जो निर्माण होतो ना तो सुद्धा होणार नाही. चौथा आणि महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे नैसर्गिक ओलावा शोषक वापरा. अर्थात नॅचरल ऑब्झर्वर आपल्याला वापरायचे आहेत. म्हणजे काय तर घरामध्ये ना आपले कपाट असतात, कोपरे असतात किंवा अशी दमट ठिकाणं की जिथे नैसर्गिक ओलावा शोषून घेणाऱ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. जसं की सिलिका जेल. तुम्हाला माहिती आहे, नवीन एखादं प्रोडक्ट आणलं की त्याच्यामध्ये कसं पाकिट असतं ज्याच्यामध्ये छोटे 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 असे सिलिका बॉल्स असतात, जेल असते, ती ह्युमिडिटी शोषून घेते. दुसरं म्हणजे खडू किंवा कोळसा. कपाटाच्या कोपऱ्यात खडूचे छोटे छोटे पुटके किंवा जो आपला कोळसा असतो ना, ऍक्टिव्ह चारकोल ज्याला म्हणतात, ते ठेवू शकता, जो हवेची ह्युमिडिटी शोषून घेण्याचं काम करतात. पुढे आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा. बऱ्यापैकी घरामध्ये बेकिंग सोडा असतो. एका वाटीमध्ये बेकिंग सोडा ठेवून ती कपाटामध्ये ठेवा. यामुळे दुर्गंधी आणि ओल येण्याचं जो प्रमाण असतं ते सुद्धा कमी होईल आणि अजिबात दुर्गंधी सुद्धा येणार नाही. पाचवं म्हणजे फर्निचर भिंतीपासून दूर ठेवा. शक्यतो ना घरामध्ये लाकडी कपाट, सोफा आणि इतर फर्निचर ही कधी कधी भिंतीला पूर्णपणे खेटून ठेवतो आपण, पण ती ठेवायची नाहीयेत, कारण भिंती, फर्निचर यामध्ये ना किमान 3 इंचाचं अंतर ठेवा, म्हणजे हवा खेळती राहील. भिंतीच्या ओलामुळे किंवा ओलाव्यामुळे ना लाकडाला बुरशी लागते, त्याच्यामुळे आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता पाऊस इतका धो-धो पडायला लागलेला नाहीये, त्याच्या आधी ना तुम्ही पॉलिश किंवा वॅक्सिंग करू शकता. म्हणजे काय तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये लाकडी फर्निचरला वॅक्स पॉलिश किंवा अशा प्रकारचे कोटिंग करा, जे कुठल्याही प्रकारची बुरशी आहे किंवा ओलावा आहे तो त्या लाकडाच्या आतमध्ये जाऊन देणार नाही आणि तुमचं फर्निचरचं प्रोटेक्शन करायचं काम करेल. अगदी तुम्ही कुठेही त्याची चौकशी केली, तो कुठल्याही फर्निचरच्या दुकानामध्ये तरी होईल किंवा कुठल्याही तुम्ही तुमच्या ऑनलाईन बघून सुद्धा काही हे असे पेंट मिळतात, जसे ऑइल पेंट सारखे असतात, ते तुम्ही लावू शकता. जे टेम्पररी सुद्धा लावा आणि नंतर तुम्ही तुमचं कपाट पुन्हा पूर्वीसारखं करू शकता. पण लाकूड जर खराब करायचं नसेल तर हा उपाय नक्की करा. त्यानंतर एक महत्त्वाची टिप तुम्हाला देते, ती म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा कधी हलकं ऊन पडलेलं असेल ना तेव्हा कपाटाचे दरवाजे उघडे ठेवा. काही तासांसाठी उघडे ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील. मग तो कुबट आणि असा कुजलेला वास येतो किंवा असा ओलसर वास येतो ना, तो सुद्धा येणार नाही आणि कुठल्याही प्रकारे कपड्यांना सुद्धा तुमच्या त्याचा त्रास होणार नाही, बुरशी लागणार नाही. सहावा मुद्दा तो म्हणजे कपाटामध्ये कापूर आणि लवंग ठेवा. म्हणजे काय करायचंय, शक्यतो घरगुती हे उपाय आहेत. कपाटातले आपल्या कपड्यांना किंवा पुस्तकांना ना बुरशी येऊ शकते, त्यामुळे ती येऊ नये किंवा कुबट वास येऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, कपड्यांच्या घड्यांमध्ये कापूर किंवा लवंग किंवा डांबर गोळ्या ज्या आहेत त्या ठेवू शकता. इस्पेशली पुस्तकं तुम्ही जिथे ठेवता तिथेही ते ठेवा. कीटक आणि बुरशीपासून त्यामुळे संरक्षण होऊ शकतं. किंवा तुम्ही काय करू शकता, कॅल्शियम
क्लोराईडचे पाउचेस मिळतात, म्हणजे बाजारामध्ये हे जे मी तुम्हाला आधी म्हटलं की मॉइश्चर ऑब्झर्वर मिळतात किंवा अशा काही छोट्या छोट्या वस्तू आहेत, बॅग्स आहेत सिलिका जेल सारख्या, की ज्या तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवल्या तर तुमचे जो काही ओलावा आहे तो शोषून घेतला जाईल, ज्याचे मी फोटोज तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवते. इस्पेशली जिथे तुमची पुस्तकं आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचा वास या ओलाव्यामुळे येतो, बुरशी सुद्धा लागू शकते. त्यामुळे ती साफ करून त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवा, म्हणजे पुस्तकांना सुद्धा काही होणार नाही. सातवा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे व्हाईट विनेगर आणि बेकिंग सोडाचा स्प्रे. जर तुमच्या भिंतीवर किंवा कपाटावर बुरशी जर तुम्हाला दिसत असेल तर ती वाढण्यापूर्वीच तुम्ही ती स्वच्छ करा आणि व्हाईट विनेगर त्याच्यामध्ये पाणी समप्रमाणात मिसळून असा एक छान स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. बुरशी आल्यानंतर त्या जागेवर हा स्प्रे तुम्हाला मारायचा आहे. 10 मिनिटांनी कपड्यांनी छानपैकी पुसून घ्यायचं आहे. जितकी जिद्दी बुरशी असेल ना ती सुद्धा या बेकिंग सोड्याच्या पेस्टनं निघून जाऊ शकते. त्यामुळे आयदर हा स्प्रे किंवा बेकिंग सोड्याची पेस्ट तिथे लावायला विसरू नका. आठवं म्हणजे लिकेज आणि वॉटरप्रूफिंग वेळेवर करा. अजून पाऊस धो पडत नाहीये, पावसाळा या सुरू होण्यापूर्वीच किंवा अगदी सुरुवातीलाच ना छताला, भिंतीला, पाईपलाईन मध्ये लिकेजेस तपासून घ्या. भिंतींना क्रॅक्स असतील तर वॉटरप्रूफिंग करायला विसरू नका. बुट्टी असते ती पुट्टी लावा. घराला आतमध्ये अँटी फंगल पेंट जो आहे ना तो सुद्धा लावला तरी तुमच्या भिंतींना ओल धरणार नाही. विशेष म्हणजे आपले जे मेन डोर असतात त्या मेन डोरला सुद्धा अशा प्रकारचे तुम्ही पेंट लावू शकता जो अँटी फंगल आहे तो तुम्ही लावा. आणि वाटलंच पाऊस झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हव्या तशा म्हणजे सनमायकामध्ये किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये करू शकता, जेणेकरून तुमची ॲस्थेटिक व्हॅल्यू पण त्याच्याने व्यवस्थित राहील आणि बुरशी सुद्धा लागणार नाही. आणि ते फक्त मेन डोरलाच नाही तर घरामध्ये जितकं काही फर्निचर आहे त्यांना सुद्धा तुम्ही हा अँटी फंगल स्प्रे लावू शकता. स्पेशली जी कपाटं तुमच्या अगदी खिडकीच्या जवळ आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही हे करू शकता. त्यामुळे नक्की हे करा. त्यामुळे आता अगदी शेवटी जाता जाता एक टिप देते. पावसाळ्यामध्ये गाद्या, अंथरूण आणि कपाटातले गरम कपडे वेळेवर तपासून पाहायचे तुम्हाला आणि हलकं ऊन जेव्हा असेल तेव्हा ते वाळत टाका. बाहेर थोडंसं त्याला वाळू द्या जेणेकरून बुरशीचे जंतू नष्ट होतील, कारण याच गोष्टी आपण वापरतो आणि नंतर आपल्या स्किनला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अगदी हे सगळ्या गोष्टी करू शकता. घरगुती असे तुम्हाला हे सगळे उपाय सांगितलेले आहेत. फार खर्च करायचा नाहीये, तुमच्या सवयीमध्ये थोडासा तुम्हाला बदल करायचा आहे इतकंच, जेणेकरून पावसाळ्यामध्ये तुमचं फर्निचर, तुमचं घर हे अगदी नीट अँड क्लीन राहील. अजिबात कुठल्याही प्रकारे त्याला बुरशी येणं किंवा त्याच्यामुळे सुद्धा श्वसनाचे त्रास होतात ते सुद्धा त्याच्यामुळे होणार नाहीत. त्यामुळे छोट्या छोट्या काळजी जर तुम्ही घेतल्या तर घरामध्ये असणारी तुमची लहान मुलं किंवा अगदी वयस्कर व्यक्ती यांचं सुद्धा या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण होईल आणि तुमचं फर्निचर सुद्धा नीट राहील. आणि विशेष करून तुमच्या कपड्यांना वगैरे या सगळ्याच्या कुठल्याही प्रकारे अलर्जी होणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराला अलर्जी होणार नाही. त्यामुळे एक बदललेली सवय तुमच्या अगदी शरीरासाठी आणि घरासाठी खूप उत्तम आहे. त्यामुळे ती करा. व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा.